हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल कंडक्ट झालेलं आहे. ते कोणतं होतं तर आयडेंटिफाय सिस्टीम स्पेसिफिकेशन अँड डिझाईन टेस्ट केसेस फॉर परचेस ऑर्डर मॅनेजमेंट. परचेस ऑर्डर मॅनेजमेंटसाठी कसं टेस्ट केसेस आपण क्रिएट केल्या ते प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलेलं आहे फर्स्ट प्रॅक्टिकलला, राईट. सो आज आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत, दॅट इज प्रॅक्टिकल नंबर 2, डिझाईन टेस्ट केस फॉर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम बेस्ड ऑन सिस्टीम स्पेसिफिकेशन. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आधी तुम्ही सांगा, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं? तर हे अशी मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती बिझनेससाठी मोस्ट कन्झ्युम्ड सिस्टीम असणार आहे. ओके, मग हे कशासाठी केलं? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय होतं तर त्याचा मेन गोल काय असणार आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा? तर इट इज टू हॅव राईट प्रोडक्ट इन राईट प्लेस ॲट राईट टाइम. म्हणजेच काय केलं जातं माहितीये का ह्याच्यामध्ये? ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असणार आहे किंवा एखादं कॉम्पोनंट असणार आहे, ते काय केलं जातं एका ठिकाणाहून परचेस केलं जातं. ओके, ते त्याच्यानंतर ते स्टोअर करून ठेवलं जातं. फर्स्टली काय केलं जातं ते परचेस केलं जातं. रॉ मटेरियल असले किंवा एखादा प्रोडक्ट कॉम्पोनंट असू दे तो परचेस केला जातो. त्याच्यानंतर तो स्टोअर करून ठेवला जातो ठराविक काळासाठी, जोपर्यंत मार्केटमध्ये त्याची कॉस्ट इन्क्रीज होत नाही तोपर्यंत. ओके, आणि ऍट राईट टाइम चूज करून ते काय केले जाते? सेल केले जातात. ओके, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? मॅक्झिमम प्रॉफिट होतो. ओके, सो ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. सो द प्रोसेस ऑफ ऑर्डरिंग, स्टोरिंग अँड युझिंग इन्व्हेंटरी फ्रॉम रॉ मटेरियल्स टू फिनिश्ड प्रोडक्ट. म्हणजे ही प्रोसेस कळाली. डेली एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, ऊसाचं आपण एक्झाम्पल घेऊया. ते पहिल्यांदा काय केलं जातं? ऊस काय करतो? एखादा मध्ये जो कोण असणार आहे, दलाल म्हणू शकता किंवा व्यापारी, ते काय करतात? लोक ते ऊस घेतात. ओके, मग तो ऊस काय करतात? आपल्याकडे स्टोअर करून ठेवतात आणि त्याला मार्केटमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आल्यावर ते काय करतात? साखर कारखान्याला काय करतात? पोच करतात. त्याला तेवढी कॉस्ट मिळूपर्यंत ते काय करतात? वेट करतात. बरोबर. मग त्यावेळी त्यांचं काय होतं? शेतकऱ्याकडून ते घेताना काय घेतात? कमी कॉस्टला घेतात. त्याच्यानंतर ते स्टोअर करतात आणि ज्यावेळी ते काय केले जातं? साखर कारखान्याला प्रोव्हाइड करतात, त्यावेळी ते एक्स्ट्रा रेटने काय करतात? प्रोव्हाइड करतात. म्हणजे तिथं त्यांना सेल करताना तोच प्रोडक्ट जो ऑलरेडी त्यांनी परचेस केलेला आहे तोच प्रोडक्ट सेल करताना तिथं त्यांना काय होतं? मॅक्झिमम प्रॉफिट होतो. पण हे करत असताना तो प्रोडक्ट परफेक्ट असला पाहिजे, प्लस तो राईट ठिकाणी राईट टायमिंगला आपण काय केला पाहिजे? सेल केला पाहिजे. मग ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, आता सपोज पहिल्यांदा परचेस इन्व्हेंटरी करतात, म्हणजेच नेमकं काय करतात? आता ह्याच्या टोटल 3 प्रोसेस असणार आहेत. पहिल्यांदा काय करते? ते परचेस करते. सो परचेसिंग इन्व्हेंटरी हे पहिला फेज असणार आहे. सेकंड ते काय करतात? स्टोअर करतात. सो स्टोरिंग इन्व्हेंटरी हा सेकंड फेज असणार आहे. आणि लास्ट कोणता असणार आहे? प्रॉफिटिंग फ्रॉम इन्व्हेंटरी, म्हणजे ते सेल केलं जातं ना. मग थर्ड फेज काय असणार आहे? प्रॉफिट मिळतं तिथं, म्हणून प्रॉफिट फ्रॉम इन्व्हेंटरी. असे टोटल 3 फेज असतात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. ओके, तर आता परचेसिंग इन्व्हेंटरी मध्ये नेमकं काय होतं? परचेस करायचं म्हणजे नेमकं काय परचेस करायचं? तर रॉ मटेरियल्स ऑर कॉम्पोनंट्स आर परचेस्ड. जे काही रॉ मटेरियल असणार आहे ते किंवा कॉम्पोनंट्स काय केले जातात? परचेस्ड केले जातात. अँड इट इज डिलिव्हर्ड टू वेअर हाऊस. ते परचेस करून काय केले जातात? वेअर हाऊसला डिलिव्हर्ड केले जातात. ओके, हे फर्स्ट फेज मध्ये परचेसिंग इन्व्हेंटरी मध्ये. सेकंड काय असणार आहे? तर ते असणार आहे स्टोरिंग इन्व्हेंटरी. आता स्टोरिंग इन्व्हेंटरी मध्ये काय करायचं? तर इन्व्हेंटरी इज स्टोर्ड अंटिल निडेड. ते कधीपर्यंत स्टोअर करायचं? जोपर्यंत त्याची मार्केटमध्ये गरज भासत नाही. ओके, कधी कधी म्हणतात बघा, कांद्याचा एकदम रेट मॅक्झिमम होतो तर एकदमच खाली डाऊन होतो. मग अशा वेळी नेमकं मार्केटमध्ये त्याची किती व्हॅल्यू होते? ओके, त्याची गरज किती आहे ते करेक्ट ओळखून काय करायचं? आपण ते मार्केटमध्ये सेलिंगसाठी आणायचं. ओके, सो रॉ मटेरियल्स आर मूव्ड टू प्रोडक्शन फॅसिलिटीज टू बी मेड इन टू फिनिश्ड गुड्स. ओके, मग त्यावेळी काय केलं जातं? ते अगदी ते टाइम बघून त्याचं मार्केटमध्ये गरज बघून ते काय केलं जातं? तोपर्यंत ते स्टोअर केले जातं इन्व्हेंटरी.
ओके, ही झाली सेकंड फेज. आणि नंतरची असणार आहे लास्ट, ती कुठली फेज सांगितली मी? प्रॉफिटिंग फ्रॉम इन्व्हेंटरी. म्हणजे इथं काय केलं जातं, ते जे काही तुमचं इन्व्हेंटरी असणार आहे ते सेल केले जातं, मग त्यावेळी त्याच्यात प्रॉफिट मिळतं. सो थर्ड फेज आहे प्रॉफिटिंग फ्रॉम इन्व्हेंटरी. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर दी अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर सेल इज कंट्रोल्ड, फिनिश्ड गुड्स आर पुल्ड टू फुलफिल ऑर्डर्स, सो प्रोडक्ट्स आर शिफ्ट टू कस्टमर. मग त्यावेळी काय केलं जातं, कस्टमरला तो प्रोडक्ट शिफ्ट केला जातो. लक्षात येते का? म्हणजे ऍक्च्युअली इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय असणार? ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट केसेस डिझाईन करायचे आहेत. ओके, ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचंय, टेस्ट केसेस डिझाईन करायचे आहेत. मग टेस्ट केसेस डिझाईन करायचं असेल तर मी तुम्हाला काय सांगितलंय, आपल्याला काय ओपन करायला पाहिजे? ऑफकोर्स मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करावं लागेल. सो मी आता काय करते, एक्सेल ओपन करते. ओके, मी काय करते, रेग्युलर एक ब्लँक पेज ओपन करते. आता त्याच्यामध्ये मी फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला, शीटचं नाव काय करायचं, पहिल्यांदा आपण चेंज करायचं. ओके, फर्स्ट स्टेप मी काय केली, शीटचं नाव चेंज केलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट केसेस क्रिएट करायचे आहेत ना, सो मी काय करते, TC, त्याच्यानंतर कशासाठी करायचं आहे आपल्याला, हे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी करायचं आहे. ओके, सो मी काय करते, त्याचाच शॉर्ट फॉर्म घेते, IM. ओके, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी IM करते. आणि त्याच्यानंतर काय करते, त्याला एक नंबर देऊन टाकते, 001. म्हणजे ती शीट ओपन केली की आपल्याला पटकन लक्षात येईल. TC मीन्स टेस्ट केस आणि IM म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. सिस्टीमसाठी आपण घेऊया म्हणजे सगळंच तुम्हाला समजेल, लक्षात येईल पटकन. म्हणजे हे पेज जे आपण करत आहोत आता तयार, जे काही टेस्ट केसेस क्रिएट करत आहोत ते कशासाठी करतोय, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी टेस्ट केसेस आपण क्रिएट करत आहोत. ओके, मग मी काय सांगितलेलं तुम्हाला प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये, जेव्हा आपण टेस्ट केसेस क्रिएट करत आहोत त्यावेळी करत असताना नेमका प्रोजेक्ट कशाचा आहे, तर हा कशासाठी करतोय प्रोजेक्ट, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. मग त्याच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार, बरोबर. सो आपल्याला काय काय ह्याच्यामध्ये घ्यावं लागणार, फर्स्ट काय घ्यावं लागणार आपल्याला, तर ते आहे प्रोजेक्ट नेम. कोणता प्रोजेक्ट करतोय ते माहिती कळायला पाहिजे ना ओपन केल्या केल्या. सो फर्स्ट येणार प्रोजेक्ट नेम, राईट. ओके, सेकंड कोण येणार, नेक्स्ट येणार तो आहे मॉड्यूल नेम, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार ना, सो कुठल्या मॉड्यूलचं आहे ते कळायला पाहिजे. सो मॉड्यूल नेम हे फिक्स असणार. प्रत्येक प्रोजेक्टसाठी ज्यावेळी आपण टेस्ट केसेस क्रिएट करत असतो त्यावेळी हे सगळं फिक्स्ड फॉर्मॅट असणार. फक्त कोणत्या सिस्टीमसाठी करतोय त्याच्यानुसार आतल्या त्याच्या टेस्ट केसेस फक्त काय होत जाणार, चेंज होत जाणार. म्हणजे त्याचे जे काही टेस्ट केसचं नेम असेल किंवा त्याचं डिस्क्रिप्शन असेल ते चेंज होत जाणार. ओके, सो आता काय करायचंय आपण, ओके, आता ह्या आपण टेस्ट केसेस क्रिएट करतोय ना, सो कोण केलेले आहेत ते कळायला पाहिजे. सो क्रिएटेड बाय, हे माहिती असणं गरजेचं आहे, राईट. नेक्स्ट काय सांगितलेलं मी, ते कधी क्रिएट केलेलं आहे ते समजलं पाहिजे. सो क्रिएशन डेट. ओके, नेक्स्ट हे कोणतरी रिव्ह्यू करणार ना, सो काय येणार, रिव्ह्यू बाय. आणि लास्ट कोण येणार त्याच्यानंतर, रिव्ह्यू डेट. ओके, तर आता आपण काय करणार आहे, टेस्ट केसेस क्रिएट करणार आहोत, राईट. सो टेस्ट केसेस क्रिएट करत असताना पहिल्यांदा काय घेऊया आपण, टेस्ट केस ID. ओके, टेस्ट केस ID. नेक्स्ट काय ना, टेस्ट केस ID दिल्यानंतर त्या टेस्ट केसचं डिस्क्रिप्शन किंवा त्याला काय म्हणू शकता तुम्ही, टेस्ट केस नेम. ओके, टेस्ट केस नेम देते मी. ओके, ओके, आता टेस्ट केस नेम दिल्यानंतर काय येणार, त्याचं टेस्ट केस नेम म्हणजेच काय सांगितलं तिथं तुम्ही द्यायचं डिस्क्रिप्शन सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ओके, आता जेव्हा एखादी टेस्ट केस करत असताना
त्याच्याच काही स्टेप्स असणार, बरोबर. म्हणजे तिथं काय केलं पाहिजे ते, राईट. सो इथं मी काय देते, त्याच्या स्टेप्स कोणत्या येतील त्या. नेक्स्ट कोण असणार आहे, तर आपण काय करणार, व्हेरीफाय करण्यासाठी डेटा देणार, एंटर करणार. सो इनपुट डेटा, राईट. त्याच्यानंतर काय येणार, आता इनपुट डेटा दिल्यानंतर आपल्या काहीतरी एक्सपेक्टेशन्स असणार, ज्या एक्सपेक्टेशन्सने आपण हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. सो काय येणार, नेक्स्ट येणार ते एक्सपेक्टेड रिझल्ट. पण आपण जेव्हा इनपुट करतोय डेटा त्यावेळी ऍक्च्युअल रिझल्ट काय तरी डिफरंट पण असू शकेल किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट सेम असू शकेल, राईट. सो एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे काय असणार, ज्या एक्सपेक्टेशन्सने आपण हे टेस्ट केसेस जे आपण आपलं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते आपण ज्या एक्सपेक्टेशन्सने बनवलंय ऍक्च्युअली तसंच वर्कआउट होतंय का ते चेक करण्यासाठी एक्सपेक्टेड रिझल्ट आणि कोण येणार, ऍक्च्युअल रिझल्ट. असे 2 कॉलम येणार, राईट. नेक्स्ट कोण येणार, जर ह्या दोघांचं मॅच झाला रिझल्ट, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट, तर काय लास्ट कॉलम येणार, तो येणार त्यांचा स्टेटस. ओके, लक्षात येतंय का. सो आज आपण काय करत आहोत, टेस्ट केसेस क्रिएट करत आहोत. आणि ह्या टेस्ट केसेस कोणासाठी क्रिएट करत आहोत, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी करत आहोत, राईट. मग त्याच्यामध्ये काय येणार, हा फिक्स्ड कॉलम काय काय येतील, तर प्रोजेक्ट नेम, मॉड्यूल नेम, कारण त्या प्रोजेक्टच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार ना. ओके, त्याच्यानंतर कोण क्रिएट केलंय, सो क्रिएटेड बाय. त्याच्यानंतर कधी केलंय ते पण इन्फॉर्म झालं पाहिजे ना, इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. सो क्रिएशन डेट. नेक्स्ट येणार रिव्ह्यू बाय, रिव्ह्यू डेट, राईट. मग आता आपण एखादं प्रोजेक्टच्या अंडर एखादं मॉड्यूल घेतलं तर त्या मॉड्यूल्सचे नंबर ऑफ टेस्ट केसेस क्रिएट कसे करणार, मग त्या प्रत्येक टेस्ट केसेसला त्याचा असा युनिक आयडी दिला जातो. तर आता मी इथं पहिलं घेते टेस्ट केस, त्यासाठी आयडी देऊया आपण. टेस्ट केस क्रिएट करतोय ना, सो TC. त्याच्यानंतर कशासाठी करतोय आपण, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. मग तुम्ही IMS असं पण लिहू शकता किंवा डिरेक्टली 01 नंबर सुद्धा देऊ शकता, काय युनिक आयडी द्यायचंय आपल्याला. ओके, मग आता कशासाठी करूया, तर पहिल्यांदा आयटम नेमसाठी करूया. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे तरी काय कळाले तुम्हाला, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे ऍक्च्युली काय असतं ते. मग त्याच्यामध्ये काय असणार, एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा आयटम असणार. ओके, मग फर्स्ट आपण टेस्ट केस कशासाठी क्रिएट करूया, तर ती करूया आपण आयटम नेमसाठी करूया. ओके, तर ज्यावेळी आपण आयटम नेम घेतो तर त्यावेळी त्याची स्टेप काय येणार, तर जे काही आयटम असणार आहे तो काय पाहिजे, इन अल्फाबेट असला पाहिजे. ही आपण त्याच्यामध्ये स्टेप कन्सिडर करूया. सो मी लिहिते इथं स्टेपमध्ये काय येणार, मी एंटर आयटम नेम इन अल्फाबेट. मी काय कंडिशन घातले लक्षात घ्या टेस्ट केसमध्ये, एंटर आयटम नेम इन अल्फाबेट्स. ओके, हे मी काय घातली, स्टेप घातली. कोणासाठी, टेस्ट आयटमसाठी. आता मी कंडिशन घातली, जे काही आयटम नेम असणार आहे ते अल्फाबेटमध्येच असलं पाहिजे, राईट. मग इनपुट डेटा काय, सपोज मी टाईप केला ABC. ओके, मी इनपुट डेटा काय केला, ABC. मग ABC इनपुट डेटा टाईप केल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, तर एक्सपेक्टेड रिझल्ट यायला पाहिजे प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. म्हणजे जे काही प्रोडक्टचं नेम आपण टाईप केलेलं आहे अल्फाबेटमध्ये ते एक्सेप्ट झालेलं आहे असं एक्सपेक्टेड रिझल्ट यायला पाहिजे. मग ऍक्च्युली तसं आलाय का, तर ते बघूया आपण. काय करायचं, प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. ओके, हा ऍक्च्युअल रिझल्ट असला पाहिजे. मग आता आहे का तसा, तर आहे एक्सेप्टिंग. ओके, मग जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम असेल तर स्टेटस काय येणार, ऑफकोर्स पास, राईट. आणि जर ते डिफरंट असतील तर काय आलं असतं, फेल म्हणून आलं असतं स्टेटस. ओके, म्हणजेच काय, आता आपण जे काही सॉफ्टवेअर एखादं बनवलेलं आहे किंवा एखादं मॉड्यूल बनवलेलं आहे त्या सॉफ्टवेअरच्या अंडर, त्या ऍप्लिकेशनच्या अंडर एखादं मॉड्यूल बनवलेलं आहे, त्याच्यासाठी आपण टेस्ट केसेस क्रिएट करतोय. त्यामध्ये
डिस्क्रिप्शन टेस्ट केस कुठलं घेतलंय तर आयटम नेमसाठी घेतले. मग त्याला मी आयडी एक दिला पर्टिक्युलर TC01 असा. ओके, मग आयटम नेमसाठी कंडिशन काय असणार आहे ती कंडिशन मी त्या स्टेपमध्ये घातली. कोणती कंडिशन आहे तर एंटर आयटम नेम इन अल्फाबेट. काय असणार आहे अल्फाबेटमध्ये ते आयटम नेम तुम्ही पुट करा. मग इनपुट डेटामध्ये मी जर दिलं ABC असं गिव्हन दिलं तर ते अल्फाबेटमध्ये आहे का आहे. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड, कारण ते तुम्ही दिलेला इनपुट डेटा हा अल्फाबेटमध्ये आहे त्यामुळे त्या प्रोडक्टचं नाव काय केलेलं आहे एक्सेप्ट केलेलं आहे. असा एक्सपेक्टेड रिझल्ट त्यांनी यायला पाहिजे. अशा एक्सपेक्टेशन्सनं ते मॉड्यूल किंवा ते सॉफ्टवेअर आपण डिझाईन केलेलं होतं. मग ऍक्च्युअली रिझल्ट त्याचा आलेला आहे का मेसेज आलेला आहे. काय मेसेज आला एक्सेप्टिंग असा मेसेज आला. मग त्याचं स्टेटस काय येणार ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम मॅच झालेत का झालेत. सो त्याचा स्टेटस येणार पास. सपोज आता जर मी इनपुट डेटा इथं 1 2 3 टाईप केला असता ओके तर एक्सेप्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. बरोबर काय व्हायला पाहिजे एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके मग एरर मेसेज काय तर प्लीज एंटर आयटम नेम इन अल्फाबेट. काय एरर मेसेज दाखवायला पाहिजे प्लीज एंटर आयटम नेम इन अल्फाबेट असं दाखवायला पाहिजे. राईट. ओके असं दाखवायला पाहिजे. मग तसं ऍक्च्युअली दाखवतंय का जर दाखवत असेल इथं काय आलं डिस्प्ले एरर मेसेज. ओके जर तसं झालं ऍक्च्युअल जसा पाहिजे तसाच एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम झाला तर त्याचं स्टेटस काय होणार ऑफकोर्स पास येणार. ओके आणि जर तिथं डिफरंट असतं म्हणजे जर इथं ऍक्च्युअल रिझल्ट तरी पण एक्सेप्टिंग केलं आणि एरर मेसेज असं यायला पाहिजे असा एक्सपेक्टेड रिझल्ट झाला तर मात्र स्टेटस काय आलं असतं फेल आलं असतं. लक्षात येतंय का. आता इथं आपण चुकीचा इनपुट डेटा दिलाय. मग चुकीचा इनपुट डेटा दिल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे म्हणजे त्या स्क्रीनवर काय डिस्प्ले व्हायला पाहिजे तर तुम्ही जे काही आयटम नेम एंटर करणार आहे ते अल्फाबेटमध्ये टाईप करा असा एरर मेसेज त्यांनी दाखवायला पाहिजे. ओके मग ऍक्च्युअली तसं झालंय का तर झालंय. त्यांनी पण काय केलंय डिस्प्ले केलाय एरर मेसेज. ओके लक्षात येतंय का. म्हणजेच ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे का आहे म्हणून त्याचं स्टेटस काय येणार पास. जर इथं ऍक्च्युअल रिझल्टमध्ये एक्सेप्टिंग म्हणून जर मेसेज आला इनपुट डेटा 1 2 3 टाईप करून सुद्धा तर मात्र इथं काय झालं असतं स्टेटस फेल का कारण ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट काय झाला असता इथं डिफरंट. लक्षात येतंय का. ओके आता आपण नेक्स्ट टेस्ट केस क्रिएट करूया दॅट इज TC. ओके नेक्स्ट आयडी देऊया आपण 02. ओके आता हे कशासाठी करूया तर हे करूया एंटर आयटम इन नंबर. ओके काय करूया एंटर आयटम इन नंबर किंवा क्वांटिटी करूया. हा एंटर क्वांटिटी ऑफ आयटम. ओके इन नंबर. नेक्स्ट करूया एंटर क्वांटिटी ऑफ आयटम इन नंबर. ओके मग स्टेप काय येणार सॉरी हा हे आपण ही स्टेप येणार ना एंटर क्वांटिटी ऑफ आयटम इन नंबर. ओके मग हे कशासाठी करतोय क्वांटिटीसाठी करतोय ना. सो इथं काय येणार क्वांटिटी अवेलेबल त्याच्यासाठी करायचंय ना आपण. सो स्टेप घेतली मी एंटर क्वांटिटी ऑफ आयटम इन नंबर. नेक्स्ट मी इनपुट डेटा दिला सपोज 1000 दिला ते एक्सेप्ट करणार असा एक्सपेक्टेड रिझल्ट यायला पाहिजे. राईट. सो इथं काय येणार एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार तर प्रोडक्ट क्वांटिटी शुड बी एक्सेप्टेड असा यायला पाहिजे एक्सपेक्टेड रिझल्ट. राईट. मग ऍक्च्युअली तसंच आलाय का रिझल्ट ऍक्च्युअल रिझल्ट तर येस ऑफकोर्स काय आलाय रिझल्ट एक्सेप्टिंग
असा मेसेज आलेला आहे. सो ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे. सो त्याचं स्टेटस काय होणार? पास. लक्षात येतंय का? ओके. नेक्स्ट बघूया आपण, ते बघूया आयटम कॅटेगरीसाठी. ओके, म्हणजे कोणत्या टाईप, त्याचे आणि कॅटेगरीज असतात ना, नंबर ऑफ कॅटेगरीज, कोणत्या टाईपचा असणार आहे तो पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा आयटम, त्याच्यासाठी. सो नेक्स्ट आपण आयडी देऊया त्याला TC03. ओके, मग ते कशासाठी करूया? तर आयटम कॅटेगरीसाठी. ओके, मग त्याची स्टेप काय येणार? तर एंटर आयटम नेम इन अल्फाबेट, म्हणजे आयटम कॅटेगरी जी असेल ती. ओके, स्टेप काय येणार? एंटर आयटम कॅटेगरी इन अल्फाबेट. ओके, मग इनपुट डेटा आपण काय देणार? सपोज मी इनपुट डेटा दिला XYZ. ओके, ते एखाद्या प्रोडक्टचं नाव देऊन बघूया आपण. काय देऊया? मोबाईल. ओके, मोबाईल देऊया. हे सगळं अल्फाबेटमध्ये आहे का? आहे. सो इथं काय येणार? प्रोडक्ट नेम किंवा प्रोडक्ट टाईप. ओके, आपण प्रोडक्ट टाईपसाठी घ्यायला ना. सो प्रोडक्ट टाईप should be accepted. ओके, मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा आलाय का? तर येस, ऍक्च्युअल रिझल्ट काय आलाय? ऍक्सेप्टिंग. मग जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम असेल तर त्याचा स्टेटस काय होणार? पास. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. ते बघूया सबमिट बटनसाठी. सो नेक्स्ट टेस्ट किस क्रिएट करूया, त्याला देऊया आयडी देऊया आपण TC04. ओके, तर ते कशासाठी करणार आहे आपण? सबमिट बटनसाठी. राईट, मग सबमिट बटनसाठी करायचंय तर मग त्याचं स्टेप काय येणार? तर क्लिक ऑन सबमिट बटन. राईट, आता इनपुट डेटा आपण काय देणार आहे का नाही? एकाने तर क्लिक करायचंय ना आपण. सो क्लिक ऑन सबमिट बटन. ओके, मग त्याच्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? सबमिट केल्यानंतर तुम्ही सांगा, एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? गेस करा. तर इट शुड गो टू नेक्स्ट पेज. राईट, काय यायला पाहिजे? सपोज आता तुम्ही फेसबुकचं पेज ओपन करताय. ओके, होम पेज. मग त्या तिथे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड विचारते. मग लॉग इन आयडी आणि पासवर्ड विचारल्यानंतर खाली येते का बटन? 2 बटन्स असतात. ओके, आता तिथं आहेत सबमिट आणि कॅन्सल असे 2 बटन आहेत सपोज. आणि तुम्ही काय केला? तुमचा आयडी आणि पासवर्ड दिला आणि त्याच्यानंतर लॉग इन ह्या बटनवर किंवा सबमिट ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय होतं? ते जर ऍक्युरेट असेल तुमचा पासवर्ड आणि हे लॉग इन आयडी जे काही असेल ते किंवा मेल आयडी, तर काय होतं? ते नेक्स्ट पेजला मूव्ह होतं का? सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? इथं पण सेम कंडिशन. जर सबमिट या बटनला क्लिक केलं तर काय व्हायला पाहिजे? एक्सपेक्टेशन्स काय असले पाहिजे तुमचे? इट शुड गो टू नेक्स्ट पेज. राईट, मग ऍक्च्युअली तसं झालंय का? तर ऑफकोर्स झालेलं आहे. इट इज गोइंग टू दी नेक्स्ट पेज. ओके, मग ऍक्च्युअली पण तसं झालेलं आहे. सो ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे. सो स्टेटस काय येणार? पास. लक्षात येत आहे का? ओके, आता नेक्स्ट टेस्ट केस क्रिएट करूया. ती करूया आपण कॅन्सल या बटनसाठी. सबमिट या बटनसाठी केली तशीच काय करूया? कॅन्सल या बटनसाठी करूया. ओके, सो स्टेप काय येणार ह्याची? क्लिक ऑन कॅन्सल बटन. राईट, क्लिक ऑन कॅन्सल बटन. देन इनपुट डेटा काय येणार आहे का? नाही. सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार? जर कॅन्सल केलं, सपोज तुम्ही दिला तुमचा जो काही लॉग इन आयडी पासवर्ड आहे ते दिला, पण तुम्ही जर चुकून ते कॅन्सल केला, म्हणजे तुम्हाला वाटलं ते रॉंग आहे ह्याच्यासाठी, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? इट शुड रिमेन ऑन सेम पेज. हा यायला पाहिजे ना? येस. सो
इट शुड रिमेन ऑन सेम पेज. हा काय असला पाहिजे, एक्सपेक्टेड रिझल्ट असला पाहिजे. मग ऍक्च्युली तसं झालंय का, तर ऑफकोर्स झालेलं आहे. इट इज रिमेनिंग ऑन दी सेम पेज. ओके, लक्षात येते का. सो ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे. सो तुमचा स्टेटस काय येणार, पास. ओके, सो म्हणजेच आपण काय काय केलं लक्षात घ्या. आपण हे सगळं करत आहोत ते करायला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय सांगितलं मी, पहिल्यांदा ते परचेस करतात. सो परचेसिंग इन्व्हेंटरी, त्याच्यानंतर ते स्टोअर करतात. सो स्टोरिंग इन्व्हेंटरी, आणि त्याच्यानंतर राईट टाइम चेक केला जातोय. म्हणजेच काय केले जाते, मार्केटमध्ये कस्टमरची किती गरज आहे त्या प्रोडक्टसाठी ते त्याचा सगळा स्टडी करून काय केलं जातं, तो प्रोडक्ट पुन्हा मार्केटमध्ये जो स्टोअर करून ठेवलेला आहे, जी इन्व्हेंटरी आपण ती मार्केटमध्ये सेलिंगसाठी आणली जाते. मग जेव्हा आपण गरज ओळखते लोकांना असणारी त्या प्रोडक्ट बद्दलची, त्याचवेळी अॅक्युरेट टायमिंगला, राईट टायमिंगला तो प्रोडक्ट आपण पुन्हा मार्केटमध्ये आणतो सेलिंगसाठी. त्यावेळी काय होतं, आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट होतो. ओके, म्हणूनच इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर त्याचा गोल काय असणार आहे, तर इट इज टू हॅव राईट प्रोडक्ट इन राईट प्लेस ऍट राईट टाइम. ओके, म्हणूनच काय म्हटलेलं आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय, एखादं पर्टिक्युलर प्रोडक्ट असं रॉ मटेरियल आपल्याला परचेस करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर ते राईट प्लेसला ते स्टोअर करता आलं पाहिजे, आणि ऍट राईट टाइम ते काय केलं पाहिजे, मार्केटमध्ये आणून सेल करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रोसेसला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणतात. ओके, मग त्याच्यासाठी आपण काय करतोय, आज टेस्ट केसेस डिझाईन करतोय. काय करतोय, आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण डिझाईन करतोय टेस्ट केसेस. ओके, पण टेस्ट केसेस डिझाईन करत असताना कोणत्या प्रोजेक्टसाठी करतोय, सो प्रोजेक्ट नेम आलं पाहिजे. त्याच्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी करत असताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ सब मॉड्यूल्स असणार आहेत. सो कुठल्या मॉड्यूलसाठी करणार आहोत ते मॉड्यूल नेम आलं पाहिजे. नेक्स्ट काय आलं पाहिजे, ते कोण क्रिएट केलेलं आहे कळायला पाहिजे ना त्या टेस्ट केसेस. सो क्रिएटेड बाय, आणि ते कधी केले, सो त्याच्यासाठी क्रिएशन डेट पाहिजे. नेक्स्ट, ह्या टेस्ट केसेस कोणतरी रिव्ह्यू करणार, जो कोणी तुमचा कस्टमर क्लायंट असेल तो. ओके, ऑफकोर्स तो रिव्ह्यू करणार. सो रिव्ह्यू बाय आणि रिव्ह्यू डेट, हे कधी रिव्ह्यू केलेलं आहे हे इन्फॉर्म करण्यासाठी. सो आता आपण काय करणार आहोत, नंबर ऑफ टेस्ट केसेस क्रिएट केलेले आहेत. मग त्याला असा युनिक आयडी पाहिजे. सो मी काय केले, टेस्ट केसेस क्रिएट करणार. सो त्याचा शॉर्ट फॉर्म TC असं घेतलेला आहे, आणि युनिक आयडी म्हणून त्याला नंबर्स दिलेले आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5 असे. ओके, मग कोणाकोणासाठी टेस्ट केसेस मी क्रिएट केलेले आहेत, तर जे काही प्रोडक्ट किंवा आयटम असणार आहे त्या आयटमच्या नेमसाठी. नेक्स्ट, किती क्वांटिटी अवेलेबल आहे त्याच्यासाठी, आयटम कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर ही माहिती फिलअप केल्यानंतर सबमिट आणि कॅन्सल ह्या 2 बटनसाठी सुद्धा टेस्ट केसेस क्रिएट केलेले आहेत. मग त्याच्या अंडर कोणकोणत्या स्टेप्स येणार, किंवा तुम्ही कंडिशन्स म्हणू शकता. म्हणजे काही आयटम नेम असणार आहे ते अल्फाबेटमध्ये एंटर करा. जर नंबर्समध्ये एंटर केलं तर एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. एक्सपेक्टेड रिझल्टमध्ये दिलंय बघा मी, 1, 2, 3 टाईप केल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, एरर मेसेज त्यांना दाखवायला पाहिजे. ओके, त्यानं एक्सेप्ट केलं नाही पाहिजे. मग तसंच झालंय का, ते ऍक्च्युअल रिझल्टमध्ये चेक करायचं. जर ऍक्च्युअल रिझल्टमध्ये पण असाच मेसेज आला की डिस्प्ले एरर मेसेज केला त्यानं, किंवा काय त्यानं सांगितलं की प्लीज एंटर अल्फाबेट, प्लीज एंटर आयटम नेम इन अल्फाबेट असा मेसेज दाखवला, तर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सेप्टेड रिझल्ट सेम झाला का, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट, तर त्याचा स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते का. सो अशा नंबर ऑफ टेस्ट केसेस आपण काय केल्या, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी क्रिएट केलेल्या आहेत. लक्षात येते. ओके, आजचं सेकंड प्रॅक्टिकल आपलं इथंच संपतंय. थँक्यू.